नमस्कार. साप्ताहिक विवेकमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आशिष केणी व्हिडिओग्राफर आहेत. माझा याच्या आधीचा व्हिडिओ आपण पाहिलाच आहे. हा त्याचा आता दुसरा भाग आहे आणि हा व्हिडिओ करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेमध्ये जनतेला उद्देशून एक भाषण केलं आणि एक प्रेस कॉन्फरन्स केली. सहसा डोनाल्ड ट्रम्प या गोष्टी पूर्वी करत नव्हते, पण आता करणं आवश्यक आहे, कारण अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांना सुप्त विरोध व्हायला लागला आहे. किंवा महिनाभर झाला आणि काही अजून तुम्ही युद्धाचा परिणाम आम्हाला दाखवत नाही, जिंकल्याचं दाखवत नाही. किती दिवस चालणार हे सगळं? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये पेट्रोलची प्राईस वाढलेली आहे. अमेरिकेतल्या पेट्रोलची प्राईस भारताच्या तुलनेत अजूनही कमी आहे. 101 रुपये पर लिटर एवढी त्यांची प्राईस झाली आहे, पण ती त्यांना जास्त वाटते. त्याचं एक कारण असं आहे की अमेरिकेमध्ये तुम्ही जर पेट्रोल घातलं नाही तर तुम्हाला साधी भाजी आणायला जाता येत नाही. त्यांची रचनाच, समाज रचनाच अशी आहे की मार्केट 2 ते 3 किलोमीटर कमीत कमी दूर असतं, त्यामुळे मोटार घेऊनच जायला लागतं. असो, तर अमेरिकन लोकांची जी अस्वस्थता आहे ती राजकारणी माणसाला सर्वात पहिल्यांदा कळते, तशीच ट्रम्प यांनाही कळली. या भाषणात त्यांनी काय सांगितलं? त्यांनी खरं म्हणजे जुनेच मुद्दे पुन्हा ठामपणे सांगितले. मुख्य त्यांनी सांगितलं की आम्ही आता इराणला जी फायनल वॉर्निंग दिली आहे, म्हणजे ती सुद्धा एक दिवस पुढे करून त्यांनी दिली की मंगळवारी अमेरिकेतला रात्री 8 वाजता जो इराणमध्ये बुधवारी पहाटे 3:30 होईल, म्हणजे उद्या पहाटे 3:30 वाजता होतील. आपल्या इथे साधारण सकाळी 5:30 वाजताची वेळ आहे. त्यावेळेपर्यंत जर इराणनी शरणागती पत्करली नाही, म्हणजे लक्षात घ्या इराणला तो आजचा संबंध दिवस विचार करायला दिला आहे, तर मात्र आम्ही आता आमची जी ऑपरेशन एपिक फ्युरी आहे, एपिक फ्युरी त्यांनी हे नाव दिलं आहे, म्हणजे आगडोम ज्याला आपण म्हणू, टोकाचा आगडोम, तर ते आम्ही आता पुढची स्टेप घेणार आहोत. आत्तापर्यंत आम्ही तुमच्या फक्त लष्करी केंद्रांवरतीच हल्ले करत होतो. आता मात्र आम्ही ती लिमिट पाळणार नाही आहोत. आम्ही कुठे कुठे हल्ले करणार आहोत? तर तुमच्या लष्करी केंद्रावरचे हल्ले चालूच राहतील, परंतु तुमच्या इथे जे पॉवर जनरेशन सेंटर्स आहेत, म्हणजे जिथे तुम्ही तुमचे वीज जनरेट करता, ते वीज निर्मिती केंद्रावरती आम्ही हल्ले करू. तुमचे जे पूल आहेत ते पूल आम्ही सगळे पाडून टाकू. आपल्याला प्रश्न पडतो, पूल पाडण्याने काय साध्य होतं? तर इराणची भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर इराण हा बराचसा प्रदेश डोंगराळ प्रदेश आहे, त्यामुळे त्याच्यात बरेच पूल बांधल्याशिवाय वाहतूक होत नाही. मुंबई पुणे आपण जर पाहिलं, विचार केला, किंवा मुंबई नाशिक विचार केला, तर कितीतरी पूल आहेत की नाही वाटेमध्ये. कोकणात गेलं तर पूल आहेत. जर पूल उडवले तर वाहतुकीचा खोळंबा होतो, आणि या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे लष्कराची मुवमेंटसुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे हे सेमी सिव्हिलियन आणि सेमी लष्करी असं आहे हल्ला. याच्या आधी मध्यपूर्वेतला किंवा पश्चिम आशियातला सर्वात उंच पूल जो होता B1 ब्रिज, करच आणि तेहरानच्या मध्ये हायवेवरती बांधलेला, तो उडवलेलाच आहे. त्यामुळे ट्रम्प हे जे सगळं सांगतायत त्याला सुरुवाती झालेलीच आहे. ट्रम्प यांचं हे एक वैशिष्ट्य आहे की ते धमकी देतात, धमकीची वेळ सांगतात. पण आपलं काय झालं आहे, भारतीय प्रेक्षक, तुम्ही मी सगळेच आलो, आपल्याला हिंदी सिनेमानी फार वेडं करून टाकलेलं आहे. हिंदी सिनेमातले लोक कसे हिरो विलनला सांगतो की नाही, आज 5 वाजेपर्यंत तुम्ही जर काळ्या डोंगराच्या खाली घेऊन आला नाहीत शरणागती, तर मात्र आम्ही तुम्हाला उडवून टाकू. असं आंतरराष्ट्रीय राजकारण नसतं. असं जेव्हा सांगितलं जातं 5 पर्यंत तुम्ही आला नाहीत तर दुपारी 12 वाजता त्यांच्यावर हल्ला करायचा असतो, म्हणजे त्यांना बेसावत ठेवायचं असतं. तर ट्रम्प तसंच करतात. आता हे सगळं सांगितलं, पण आज म्हणजे इराणच्या दृष्टीने पाहिलं तर या टाईम लिमिट संपण्याच्या आधी त्यांनी माशाद हे इराणचं पूर्वेकडचं जे महत्त्वाचं ठिकाण आहे, तिथलं पॉवर स्टेशन 132 kVचं पॉवर स्टेशन आहे, ते उडवून टाकलं. ते उडवून टाकल्यानंतर माशादमध्ये संबंध अंधार झाला. माशादमध्ये विमानतळावरती सुद्धा त्यांनी बॉम्बफेक केली, आणि विमानतळाच्या जवळ जी सैन्याची काही रचना होत्या तिथे बॉम्बफेक केल्यानंतर असं लक्षात आलं की ते बॉम्ब सारखे उडतच राहिले, म्हणजे तिथे स्फोट होत राहिले, कारण खाली मिसाईल साठवलेली होती. ही माहिती त्यांना गुप्तहेरांकडनं मिळालेली होती. माशाद हे त्यांचं पवित्र ठिकाण आहे बरं का. त्यांचा इमाम तिथे पुरला गेला आहे, आणि असं सांगतात की तो खरं म्हणजे मेला नाहीच आहे, तो जिवंत समाधी घेतली आणि कधीतरी तो वरती येईल वगैरे वगैरे, ते सोडून देऊ आपण. पण तिथे ही बॉम्बिंग केलेलं आहे. ट्रम्प यांनी दुसरं सांगितलं की आम्ही तुमच्या सैनिकी क्षेत्रावरती हल्ला करू, तुमची संरचना म्हणजे स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यावरती हल्ला करू, पूल पाडू, इतका आम्ही हल्ला करू, म्हणजे ट्रम्पची भाषा सांगतो, की तुमचा सगळा देश उद्ध्वस्त करून टाकू, तुम्ही कमीत कमी 100 वर्ष मागे जाल.
म्हणजे 100 वर्षापूर्वी इराणमध्ये जसं वीज नव्हती, अमुक नव्हतं, तमुक नव्हतं, ट्रेन्स नव्हत्या, ते सगळं आम्ही तुम्हाला परत आणून देऊ, म्हणजे तुम्हाला त्याच्यात जगायला सोडू. कारण ट्रम्पनी ऑलरेडी सांगितलंय की तुम्ही आमचं जर ऐकलं नाही, बरं ऐकायचं काय, दोनच गोष्टी करायच्यात खरं म्हणजे, की तुमचा अण्वस्त्र साठा, अणुवस्त्र बनवण्याकरताचं जे युरेनियम वगैरे ते सगळं मुकाट्याने आमच्या स्वाधीन करायचं आणि सांगायचं आम्ही अणुबॉम्ब बनवणार नाही. आणि त्याच्याशिवाय पण तुम्ही एक गोष्ट करायची की तुम्ही होर्मुझची जी समुद्रधुनी वरती बसलाय बळकावून ती सोडून द्यायची, ती मुक्त करायची, नाही तर जागतिक व्यापाराचा पण प्रॉब्लेम होतो. या 2 अटी जर तुम्ही पाळल्या आणि पुन्हा मिसाईल वगैरे तुम्ही लांब दर्जाचे मिसाईल थोडक्यात काय शरणागती झाली ना की हे जे रेजिम म्हणजे तिथली जी राजकीय व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था कोलमडून पडेल. कारण ती या सगळ्या गोष्टींवरतीच टिकू नये की आम्ही अणुबॉम्ब संपन्न होणार आहोत, आम्ही येऊ करणार आहोत, आम्ही तेव्हा करणार आहोत आणि लोकल लोकांना आम्ही मारूनच टाकणार आहोत. तेही ट्रम्पने सांगितलं. एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, कारण आपल्या देशामध्ये खूप लोकांना इराणबद्दल प्रचंड कणाव आलेला आहे, अगदी पानाच फुटलेला आहे की इराण कसा योग्य आहे, इराण कसा वीक. कुठल्याही लढाईमध्ये एखादा वीक जर पात्र असलं आणि ते जर लढाई चांगली लढत असलं तर नॅचरली सहानुभूती सगळी त्याच्या बाजूने जाते. या इराणी सरकारने, सध्याच्या सरकार व्यवस्थेने, ज्याला रेजिम म्हणतात इंग्लिशमध्ये, आत्तापर्यंत 40,000 नागरिक मारलेले आहेत. स्वतःचे नागरिक 40, आणि नागरिक सैनिक नव्हे, गोळ्या घालून मारले. कारण त्यांनी आंदोलन केलं होतं की आम्हालाही व्यवस्था आवडत नाही, आम्हालाही व्यवस्था बदलायची आहे. ते जे मारले नागरिक त्यांनी गोळ्या डोक्यावरती चालवलेल्या आहेत. सहसा जमावाला की पायांवरती गोळ्या चालवण्याचा हुकूम असतो, त्यांनी डोक्यावरती गोळ्या चालवून माणसं मारून टाकली. 40,000. लढाईमध्ये आतापर्यंत इराणचे किती लोक मेले कळलं का? 1900 फक्त. म्हणजे 2000 धरू आपण, 2000च्या 20 पट यांनी मारलेले आहेत. कोणी आपलेच नागरिक मारलेले आहेत. अशी ही राज्यव्यवस्था आहे. या राज्यव्यवस्थेचं समर्थन करणाऱ्यांना एकच प्रश्न विचारायला वाटतो, तशी व्यवस्था तुम्हाला चालेल का हो तुमच्या राज्यात आलेली? उद्या भारतात समजा मोदी सरकारने गोळ्या घालायला सुरुवात केली तर तुम्हीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य न्याव त्याव करून बोंबलायला पुढे येणार आहात. या इराणी राज्यव्यवस्थेचं समर्थन होऊच शकत नाही. आजच्या घडीला त्यांच्याकडे अण्वस्त्र नसताना ते जगाला वेठीला धरतायत. अण्वस्त्र आले तर ते काय करतील याचा नुसता विचार करा. बरं, हे नेहमी सांगितलं जातं इराण आमचा मित्र आहे. मला इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आणि हे मुद्दाम मला इथे सांगायचं आहे, अजून मी पुढे ट्रम्पच्या भाषणाचा आढावा घेणारच आहे, की तुम्ही पेट्रोल भरायला भारत पेट्रोलियममध्ये जाता. तो मनुष्य तुमच्या 2 चाकी वाहनामध्ये पेट्रोल भरतो. त्या पेट्रोलचे तुम्ही त्याला पैसे देता. त्याला तुम्ही मित्र म्हणता का हो? उद्या तुम्ही HP पंपात जाल, परवा तुम्ही आणि कुठल्या रिलायन्सच्या पंपात जाल. मग हे तुमचे मित्र आहेत का हे तुमचे सप्लायर्स आहेत? तुमचे सप्लायर हे तुमचे मित्र नसतात. इराण आणि भारताचे संबंध त्या प्रकारचे आहेत. इराण आपल्याला तेल देतो, आपण त्या तेलाचे पैसे देतो. मित्रत्व इथे नाही आहे. इराणचं मित्रत्व काय माहिती आहे का तुम्हाला? नवी दिल्ली किंवा जुनी दिल्ली, त्यावेळेला दिल्लीला जेव्हा नादिरशहाचं आक्रमण झालं तेव्हा त्या माणसाने दिल्लीमध्ये कत्लेआमचा हुकूम फरकावला. आणि कत्लेआम म्हणजे 8 वर्षाच्या वयाहून जास्ती असलेल्या सगळ्यांची कत्तल केली त्याने. याला कत्लेआम म्हणतात. हा इराण आहे खरा इराण. आणि नादिरशाह हा इराणचा नागरिक नव्हता, नादिरशाह इराणचा हुकुमशाह होता. आत्ताची राज्यव्यवस्था ही इराणची हुकुमशाह आहे. इराणचे नागरिक चांगलेच आहेत, माझ्याही ओळखीचे इराणचे नागरिक आहेत, त्यांच्यात काही चूक नाही आहे. ही राज्यव्यवस्था अत्यंत नीच आणि क्रूर आहे. त्यामुळे ही राज्यव्यवस्था उलटायला पाहिजे. बरं, ती उलटण्याची शक्ती त्या नागरिकांमध्ये नाही आहे. ट्रम्प हे जर काम करत असला, ट्रम्पवरती खूप टीका होते, मी सुद्धा टीका करतो की ट्रम्प काय वाटेल तसा वागतो, असं करतो तसं करतो. पण ह्या प्रकारची राज्यव्यवस्था जर उलटायची असली तर हिंदी सिनेमातलाच पुन्हा एक डायलॉग म्हणतो, लोहा लोहे को काटता है. तिथे बायडन किंवा मोहनदास करमचंद यासारखे लोक त्यांच्या पुढे टिकू शकत नाहीत. मध्ये एक मीम पण आला होता व्हॉट्सॲपवरती की इराणने काँग्रेस पक्षाला विनंती केली आहे की ताबडतोब 1 लाख चरखे पाठवून द्या, आम्हाला लढाई करायची, विनोद म्हणून सांगितला. या लोकांच्या या अशा राज्यव्यवस्थेशी जर तुम्हाला लढा द्यायचा असला तर तुम्हाला समर्थपणे तो द्यायला लागतो. आज तरी तो समर्थपणा दाखवणारा देश फक्त अमेरिका आणि इस्रायल आहे. इस्रायलला अस्तित्वाचा प्रश्न आहे, माहिती आहे आपल्याला, कारण इराणने सांगितलंच आहे की आमचा अणुबॉम्ब झाला की आम्ही तो इस्रायलवर टाकणार आहोत. आणि अमेरिकेला इथे सुबत्ता नांदवायची आहे किंवा व्यवस्था नांदवायची आहे की जे सगळं तेल आणि गॅस सगळ्या लोकांना जो पुरवठा होतो इथं, त्या अरब देशांचं आणि इराणचंही भांडण आहे. इराण सगळ्या आता अरब देशांवरती हल्ले करत सुटलाय आणि त्यांनी सांगितलंच आहे की तुम्ही आमच्या पॉवर स्टेशनवर हल्ला केला तर आम्ही सगळ्या अरब देशांच्या पॉवर स्टेशनवर हल्ला करू.
पश्चिम आशियामध्ये पॉवर स्टेशनपेक्षा सुद्धा महत्त्वाचं म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र असतात, कारण प्यायला पाणीच नाही आहे तिथे, वाळवंट आहे, पेट्रोल तर पिता येत नाही. ते पाणी कसं करतात, ते समुद्राचं पाणी आणून त्याचं बाष्पीभवन करतात आणि चांगलं पाणी बनवतात. त्यांच्यावरती सुद्धा आम्ही हल्ला करू असं इराणने सांगितलंय. म्हणजे इथे म्हणायचं की नागरी वस्ती यावं आणि त्यावं आणि रडत बसायचं. माशांवरती हल्ला झाल्यानंतर इराणने काय केलं माहिती आहे तुम्हाला? सगळ्या मुलांना सांगितलंय की सगळ्या पेट्रोल स्टेशन, सगळ्या जनरेटिंग स्टेशनमध्ये स्त्रिया आणि मुलांना जाऊन बसवा. म्हणजे मग रडता येईल की पेट्रोल स्टेशन आणि याच्यावरती हल्ला केला, फ्युएल स्टेशनवरती, जनरेटिंग स्टेशनवरती, की तुम्ही नागरिक मारले. तुम्ही नागरिकांना तिथे नेऊन बसवाल आणि ते मेले म्हणून जगभर छाती पिटून रडाल. त्याला काय म्हणायचं हो? तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी नाही आहे. कारण राज्यकर्त्यांची मुलं अमेरिकेत आहेत, त्यांना काळजी नाहीच आहे. इराणची मुलं मेली तर त्यांचं काय जातं? हाही एक मुद्दा मला सांगायचा होता. पण हे सगळं जे चालू आहे त्याच्यामध्ये आता भारताची काय भूमिका आहे तेही मला सांगायला पाहिजे. भारताची भूमिका थोडीशी अशा प्रकारची आहे. भारत तटस्थ आहे. राहुल गांधीची खूप इच्छा आहे आपण इराणच्या बाजूने लढायला उतरावं. राहुल गांधीला समज नाही आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण समज नसण्यापेक्षा पुढे ते देशद्रोहाचे आपल्याला सल्ले देतात की तुम्ही इराणशी जर लढलात, एक विचार करा, तुम्ही इराण बाजूने जर लढलात तर अरब देशांमध्ये आपले जे 90 लाख नागरिक आहेत, काम करतायत, त्यांना काय वाटेल तुमच्याबद्दल? याच्या आधी असा प्रकार झालेला आहे. इराण इराक वॉरच्या वेळेस आपले एक असेच अर्धवट पंतप्रधान आपण जे निवडले होते, IK गुजराल, इंद्रकुमार गुजराल, ते सद्दाम हुसेनला जाऊन भेटले होते. त्या युद्धानंतर मी कुवेतला जेव्हा गेलो तेव्हा कुवेतच्या भारतीय लोकांनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्या माणसाच्या फोटोंवरती जोडे मारले, कारण तो सद्दाम हुसेनला भेटल्यानंतर कुवेत सरकार आमच्यावर नाराज झालं की आमच्या शत्रूशी तुमचा चक्क पंतप्रधान जाऊन भेटतोय. असे अर्धवटराव पंतप्रधान तेव्हा होते, आत्ताचे झाले नाही आहेत, ते आपलं भाग्य. तर आपण तटस्थ असणंच आवश्यक आहे. आपल्या पेट्रोल पंपवाल्याशी आपण तटस्थच असतो. इराण हा आपला पेट्रोल पुरवठादार आहे, तसेच इतर पेट्रोल पंप आहेत ना, अरब देशही पेट्रोल पुरवठादार आहेत. तेव्हा आपण इथे तटस्थच असायला पाहिजे. अमेरिका हे काम करतीये, त्यांना करू द्यायला पाहिजे. इथे नागरिकांना त्रास होतो हे बोलायचं कारण नाही, कारण त्या नागरिकांचा राज्य त्या नागरिकांचं नाही आहे. राज्यकर्ते अत्यंत दुष्ट आणि क्रूर आहेत. त्या नागरिकांना बिचाऱ्यांना राज्यकर्तेही मारतात. म्हटलं असं 1900 कुठे आणि 40,000 कुठे, आणि अमेरिकेच्या बॉम्बखाली काही लोक त्यातले मरणारच आहेत. त्याला इलाज नाही. त्यांच्या दुर्दैवाबद्दल आपण फक्त प्रार्थना करू शकतो. आणि पुन्हा आपण सांगू शकतो की बाबा इराणी राजसत्तेनी मान्य करावं ना, तुम्हाला काय करायचा अनुभव. एक प्रश्न माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी विचारला आहे, शांताराम होले यांचा तो प्रश्न आहे, आणि त्यांनी त्यात प्रश्न विचारला की इराण, तुर्कस्तान, सौदी अरेबिया या सगळ्यांना इस्लामी जगताचं नेतृत्व करण्याची फार इच्छा आहे काय? गोष्ट खरी आहे, आणि याची मुळं इतिहासात जातात. इस्लाम सुरू सौदी अरेबियामध्ये जरी झालं असलं, तेव्हा त्याचं नाव अरबस्तान होतं. अरबस्तानात जरी सुरू झाला असला तरी त्याच्या पुढे तिथे वेगळी वेगळी साम्राज्य आली, आणि जेव्हा त्यांनी इराण जिंकला तेव्हा पर्शियन साम्राज्य तिथे आधी होतं, तिथे इस्लाम आला. त्या पर्शियन साम्राज्याच्या लोकांची इच्छा होती की माझा कंट्रोल इस्लामवरती राहावा, सौदी अरेबियाचा कंट्रोल राहू नये. पुढे इस्लाम तुर्कस्तानातही गेला. तुर्कस्तानातलं जे आधीचं ख्रिश्चन राज्य होतं ते मोडून इस्लाम तिथे प्रतिष्ठापित झाला. मग ते ऑटोमन किंवा उस्मानी साम्राज्य तिथे झालं. त्यामुळे तुर्कांची पण इच्छा होती की आम्ही यांचं नेतृत्व करावं. इनफॅक्ट अरेबिया हा तुर्कांचा गुलाम होता त्या काळात, इराण मात्र वेगळा होता. तर ही लढाई चालूच आहे. त्याच्यात पाकिस्तान उगाच आपला पाय घालतंय, कारण पाकिस्तानचा काही संबंध नाही आहे, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे म्हणून ते त्याच्यात पुढे उतरले. परंतु ही खरी लढाई या 3 मध्ये आहे, तुर्कस्तान, इराण आणि सौदी अरेबिया. आणि त्यातल्या सौदी अरेबियावरती तर इराणने आता मिसाईलच टाकलेली आहेत. सौदी अरेबियाने ट्रम्पची प्रार्थना केली आहे की तुम्ही अर्धवट हे काम सोडून जाऊ नका. आता इराणचं तुम्ही कांडात जर काढलं नाही तर तुम्ही गेल्यानंतर हे आमच्या गळा धरून आम्हाला गुलाम बनवतील, ही अशी भाषा वापरली गेली, हे लक्षात घ्या. आणि त्यांनी जर असं गुलाम बनवलं तर आज जे ते होर्मुझ समुद्रधुनीतनं टोल टॅक्सचे $2-2 लाख घेत आहेत, ते पैसे ते कायमचे सगळ्यांकडनं घेतील. आणि ते जे हे पैसे घेतात ते सौदी अरेबिया देणार नाही आहे, ते तुम्ही आम्ही देणार आहोत. तुमच्या पेट्रोलवरती हे कर बसवणार आहे आणि हे मस्त तिथे ते कर खाणार आहेत. तेव्हा इराणचा पाडाव होणं आवश्यक आहे. आता एक शेवटची गोष्ट सांगतो. इराणचा पाडाव झाल्यानंतर खरं काय करायला पाहिजे? ज्या ज्या राष्ट्रांनी मदत केली, इस्रायल, अमेरिका, कदाचित युरोपियन राष्ट्र आता यांच्या मदतीला येतील. ट्रम्पने युरोपियन राष्ट्रांनाही याच्यात त्याच्या भाषणामध्ये खूप शिव्या घातल्या आहेत की तुम्ही मदतीला येत नाही, खरं म्हणजे इथला तेल आणि गॅस तुम्हालाच पाहिजे, मला तर नकोच आहे, मी तुमच्याकरता ही लढाई लढतोय. असो, पण ते जर मदतीला आले तर इराणच्या सगळ्या तेल साठ्यावरती
एक कॉपरेटिव्ह सोसायटीचं राज्य करावं, ज्याचं नेतृत्व इस्रायल आणि अमेरिकेने करावं आणि ज्या ज्या देशांनी याच्यात भाग घेतला आहे त्यांना त्यातनं शेअर द्यावा. समजा त्या शेअर त्या तेल साठ्यातले 100 रुपये जर रेव्हेन्यू असला तर त्यातले 10 रुपये इराणच्या नागरिकांना जेवाय खायला द्यावे, उरलेले 90 रुपये यांनी वाटून घ्यावे आणि 50 वर्ष ते वाटून घेत राहावे. म्हणजे या लढाईचा सगळा खर्च इराणचे जे दुष्ट नागरिक आहेत, नागरिक नाही दुष्ट राज्यव्यवस्था आहे त्यांच्याकडनं वसूलता येईल. ही आपली माझी एक सूचना आहे. याच्यात बरेच वेगळे वेगळे प्रकार अनुभवता येतील, प्रॅक्टिस करता येईल. बघूया काय होतं ते. पण ट्रम्पनी आता मात्र धमकी दिलेली आहे की आपलं उद्या पहाटे 5:30 आपली वेळ, त्यावेळेला जमलं तर तुम्ही आपापले हे चालू ठेवा, TV किंवा इंटरनेट वगैरे. बहुतेक माझा असा अंदाज आहे की ट्रम्प भीषण हल्ला इराणवरती करतील आणि त्यांनी केला की त्यांनाच मदत म्हणून इस्रायलसुद्धा तितकाच भीषण. इस्रायलने ऑलरेडी सुरूच केलं. इस्रायलनी गॅस प्लांट जो साऊथ पार्स म्हणून इराणच्या दक्षिणेला जे सर्वात मोठं गॅसचं फील्ड आहे, ज्याचा अर्धा भाग नॉर्थ पार्स म्हणजे कतारच्या हातात आहे, तिथनं आपला गॅस येतो बरं का, त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. त्यामुळे आता ही अटीतटीची लढाई सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. या लढाईचा परिणाम काय होईल कसंही पाहिलं तरी इराण ही लढाई हरणार आहे हे इराणला सुद्धा माहिती आहे. मग ते असं का करतायत? कारण त्यांना आपण हारलो हे दिसू द्यायचं नाही आहे, नाहीतर लोक येऊन त्यांचा गळा धरतील. ही त्यांना राज्ययंत्रणेला ही भीती आहे. बघूया कसं होतं ते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. आम्हाला त्या कमेंट्समधनं नवीन हुरूप येतो आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.